पहिल्या दिवसाचा साईका दिवाना सांगोडे आणि त्यांना फाईट करेल सरवली बी या दोन संघांमध्ये हा सामना 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी। स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन। आजचा तिसरा दिवस। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यस सर्वदा। गणपती आपलं वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये। एक धाव झाली कंप्लीट। चांगली फिल्डिंग वाईडिश लॉंगॉनला, काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती। मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा। या 2 धावांनी श्री गणेश होतोय। धावसंख्या आहे 2। क्वालिफाईंग मॅच आपण पाहतोय। साईका दिवाना सांगोडे आणि सरवली बी या 2 टीम मध्ये। स्ट्रायकिंगला बॅट्समन विकास। स्विच इट, हिलफील्डच्या वरून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर। 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। धावसंख्या आहे 6। स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे गोलंदाज मयूर म्हात्रेच्या या चेंडू मध्ये। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय। स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू। पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। दोन्ही टीम कडे एक रिव्ह्यू देखील आहे बीमर आणि रनआउट साठी। त्याच्या व्यतिरिक्त रिव्ह्यू मिळणार नाहीये। स्विच इट, टायमिंग बेमिसाल। चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। थँक्यू सो मच। धावसंख्या 4 ने पुढे जाईल। 10 धावा धावफलकावरती। टॉस जिंकला होता सरवली बी या टीमने, त्यांनी स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण आणि विकासने झकास सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये साईका दिवाना सांगोडे या संघाला। ऑन साइड खेळतात, ड्राइव्ह केलं, सॉफ्टने खेळतात, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने। एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 12। ड्राइव्ह करतात गॅप मधून,
चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप धनधनीत खणखणीत चौकार. ज्या मयूरने दोन्ही मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती त्याच मयूरवरती आक्रमण चढवलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. प्रणय येत आहेत नवीन गोलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग लीडिंग एज होती पाठीमागे. शॉर्ट फाईन लेगला हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. योगला मिळते जीवनदान. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. क्वालिफाईंग मॅच. ऑन साइडला फ्लिक केलं डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. फेकी देखील चांगली होतीये. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16 बनवल्या होत्या. विकासने चांगली सुरुवात करून दिली आहे. साईका दिवाना सांगोडे या संघाला या मॅच मध्ये आजच्या दिवसातीला पहिला सामना सुरू आहे. पेंडिंग सामना क्वालिफाईंग मॅच. बक्षीस पात्र ही लढत. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवलाय. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 22. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगले परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. सलग चालाय हा दुसरा चौकार. धावसंख्या आहे 26. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे साईका दिवाना सांगोडे या संघाने. सकाळचं सत्र आहे. थंड वातावरण आहे आणि थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट देखील झालेला आहे परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत नक्कीच फलंदाज.
एकदा मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 27. लेग बाईसचा इशारा येतोय पंचांचा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 4 षटकांचा सामना. 27 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. आणि यस फलंदाज झाले बाद. यस आय थिंक हिट विकेट झालेले आहेत पंच. क्लीन बोल्ड. यस क्लीन बोल्ड झालेले आहेत फलंदाज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. नक्कीच बेल्स उडालेली आहे आणि यस क्लीन बोल्ड झाले फलंदाज विकास. विचिट खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये क्लीन बोल्ड होत आहेत. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का. साईका दिवाना सांगोडे या संघाला विकास बाद झालाय. गोलंदाज आहेत निखिल. निखिल चौधरी येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 27 आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या 28. धावसंख्या आहे 28. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निखिल चौधरी करतायत या षटकामध्ये. सरवली म्हटलं तर आमचे समालोचक मित्र विशाल पाटील यांच्या गावातील संघ आणि सांगोडे म्हटलं तर आमचे 2 अत्यंत टॅलेंटेड समालोचक ओमी सुतार आणि प्रिन्स. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन। मच धावसंख्या 35। मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगली फिल्डिंग मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा। धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल 37, 37 धावा धावफलकावरती आहेत। क्षेत्ररक्षक आहे, डाउन दी बॉल, क्या बात है, सुरेख झेल पकडलाय, स्क्वेअर लेग, सीमा रेषेवरती सचिनने फलंदाज झालाय बाद। धावसंख्या आहे 37, एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील। चांगली गोलंदाजी निखिल चौधरी करतायत। ऑफ्टरचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित, एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38, 38 धावा धावफलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर।
गौरव आहेत. फुल टॉस त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 4, 44 धावा. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर आहेत. झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का सांगोडे या टीमला. नो चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 45. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि हा झेल सोडलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर. षटकार देखील येतोय. चुका चुका आणि चुका होत आहेत सरवली बी या टीम कडून या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 51 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय बॅटिंग सुरू आहे या मॅच मध्ये. साईका दिवाना सांगोडे या टीम कडून. सकाळचे सत्र आहे. थंड वातावरण आणि थंड वातावरणामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळतायत. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. प्रयत्न आहे परंतु धावबादच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. 2+ रनआउट.
आणि सचिनने पुन्हा एकदा अप्रतिमा झेल पकडलेला आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53 आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. साईका दिवाना सांगोडे या संघाने सरवली बी या संघासमोर 24 चेंडू बनवायच्या धावा 54 या मॅच मध्ये. फिल्डिंग मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 10. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. फील्ड डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतो फलंदाज. अल्पेशचा खेळ लागतो. हा पहिला धक्का सरवली बी या संघाला.
पुन्हा एकदा फिल्डर आहे डीप मध्ये ऋतिक, चांगली फिल्डिंग, एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे, प्रयत्न आहे, तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा, धावसंख्या आहे 13. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पहिला सामना आपण पाहतोय सरवली बी विपक्ष साईका दिवाना सांगोडे या दोन टीम मध्ये, जिथे 54 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. मिस्टाविंग स्ट्रोक आहे आणि इनफिल्डच्या वरून खेळत आहे सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. चेंडू शिल्लक 18 बनवायच्या धावा 37 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी सरवली बी या टीमला चोपन्न धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 17 बनवलेत पहिल्या षटकामध्ये, 37 बनवायचे आहेत 18 चेंडूंमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. भावेश पाटील, ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग एबी आहेत आणि एबीने हा झेल पकडलेला आहे. या सामन्यामधील ही सर्वात मोठी विकेट मिळवली आहे. रन मशीन, सिक्सर किंग मोनिश पाटील. बॅक टू द पवेलियन.
क्या बात आहे, क्या बात आहे. भावेश पाटील इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आले होते 17, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, अवघी एकच धाव आली आहे. श्रद्धांजली चषक देखील आहे. 24, 25, 26, 27 आणि 28 डिसेंबर. प्रत्येक दिवशी 8 संघ खेळतील. 5 पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये असणार आहेत. धावसंख्या आहे 18. काय गोलंदाजी होते भावेश पाटीलच्या माध्यमातून. टर्निंग पॉइंट षटक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फिल्डर डाऊन दी बॉल. सुरेख झेल पकडलेला आहे डीप मध्ये. ऋतिकने फलंदाज झाल्या बाद. सदाशेठ म्हात्रे यांचे ते आगमन होत आहे. मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर आहेत आणि सीमा पार षटकार येतोय शेवटच्या बॉलवरती. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. गेली 3 दिवस ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण म्हणजे आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि टॅलेंटेड समालोचक सोनू बांगर यांचे ते आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी असेल हिंदी या दोन्ही भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे. चला, भूमी 11 मांडा टीम कॅप्टन टॉस साठी या. आणि जयदुर्गा सुरई या 2 टीम मध्ये पहिला सामना असेल.
चेंडू शिल्लक आहेत 12, बनवायच्या धावा 30. हाफ ट्रॅकर बॅटची कडा आणि फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद सचिन. बॅक टू द पवेलियन. चार बाद 24 ही धावसंख्या आहे. 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कालचा दिवस गाजवला कोंडेरी या टीमने आणि एकच ग्रामपंचायत आहे कोंडेरी आणि सांगोडे. बघूया आज सांगोडे संघ क्वालिफाय होईल की सरवली बी संघ. पाहावं लागेल. मिस टायमिंग कॉट अँड बॉलची संधी आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. सातत्याने विकेट गमावलेत सरवली बी या टीमने. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. सरवली बी संघ पूर्णपणे बॅकफुट वरती. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते. हॅट्रिक झाली नाहीये परंतु काय गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. सलग 3 चेंडू आले डॉट. दीप सुतारने इम्प्रेस केलेला आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 30 ची गरज या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच बिग सामना रंगतोय. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर. बॅटची कडा आणि हा झेल विकासने सोडलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. विकासने हा झेल सोडलेला आहे. जीवनदान मिळतंय. येथे हा डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक. 30 ची गरज या मॅच मध्ये आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. गोलंदाज दीप सुतार यांच्यासाठी आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. एकही धाव आली नाहीये आणि महत्वाच्या 2 विकेट देखील मिळवलेले आहेत. मेडन ओव्हर येईल का या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये. कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे. अडचणीमध्ये सापडलाय सरवली बी संघ आणि मेडन ओव्हर. टाळ्या होऊन जाऊ द्या दीप सुतार यांच्यासाठी. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामधील हे पहिलं मेडन षटक.
चला विनंती असेल भूमी 11 मांडा टीम कॅप्टन आणि जय दुर्गा सुरई. सहा चेंडू शिल्लक 30 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. समीकरण कठीण झालेलं आहे कारण की तिसरं षटक आलं होतं मेडन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेला आहे. साईका दिवाना सांगोडे साईबाबांचा आशीर्वाद नेहमीच राहिलाय या टीम वरती. 5 चेंडू 5 षटकार मारायचे आहेत. आमच्या सोबत रोहन तरे आहेत ज्यांनी एका चेंडू मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. स्विंग आणि मिस सलग 8 चेंडू येतात डॉट. आणि बघा 5 जे संघ क्वालिफाय होतील शुक्रवारी त्या 5 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. YouTube लाईव्ह ड्रॉ होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि शनिवारी शेवटच्या दिवशी कसे सामने होतील ती वेळ आयोजक देतील त्या वेळेमध्ये आपल्याला यावं लागेल. चार चेंडू 30 ची गरज. पुन्हा एकदा क्या बात आहे. गोलंदाजी बघा काय होते या मॅच मध्ये. सरवली बी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. चला भूमी 11 मांडा जगन्नाना पाटील पुरस्कृत मांडा संघ आणि त्यांना फाईट करेल निशांत पाटील यांचा जय दुर्गा सुरई. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये कारण की चेंडू शिल्लक 2 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 30 एकतर्फी सामना सुरू आहे. चला सुरई टीमचे कॅप्टन टॉस साठी या आणि मांडा टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पण 6 षटकांचा सामना असेल. विकेट पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार षटकारांना फार महत्व असतं क्रिकेटमध्ये परंतु वेळ निघून गेलेली आहे. वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला. 1 चेंडू शिल्लक 24 ची गरज. मोनिश पाटील हार्ड लक अप्रतिम खेळ राहिला होता सरवली बी या टीमचा परंतु अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाहीये त्यामुळेच संघ पराभूत होतोय. अभिनंदन साईका दिवाना सांगोडे. एकाच ग्रामपंचायत मधील 2 संघ क्वालिफाय होत आहेत टॉप 5 साठी. काल कोंडिरी संघ आणि आज सांगोडे संघ.